श्री स्वामी समर्थ। घराच्या दरवाजाजवळ ठेवा ही एक वस्तू, घरातून गरिबी कायमची निघून जाईल। आपल्यापैकी अनेकांच्या घरामध्ये प्रचंड गरिबी असते, सोबतच रोगराई असते। कुणी ना कुणीतरी आजारी पडलेले असते। त्यांच्या आजारपणात संपूर्ण पैसा खर्च होतो। आपण कोणतेही कार्य करायला गेलो की त्या कार्यामध्ये अपयश येते, यश मिळतच नाही आणि सातत्याने या गोष्टी होत असतात। आमचे वडील, आमचे आजोबा, पणजोबा अगदी आमच्या घरात दारिद्र्य चालत आले आणि आज सुद्धा हा गरिबीचा शाप भोगत आहोत। आमच्यावरती माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कधी बरसेल, माता लक्ष्मी कशी प्रसन्न होईल, अशा प्रकारच्या विविध समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात। आपल्या घरातली रोगराई, आपल्या घरातली दैन्यावस्था, गरिबी, दारिद्र्य, दुर्भाग्य आपल्या नशिबामध्ये आहे। या सर्वांवरचा रामबाण तोडगा आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा। कोणतेही कार्य असो त्यातून माता लक्ष्मीला प्राप्त करायचे असेल तर आपण परिश्रम, कष्ट करायला हवेत। सोबतच हा उपाय करून सुद्धा आपले भाग्य उजळेल। लक्ष्मीला प्रसन्न करणारा आणि घरात सुख, समृद्धी, आरोग्य नांदणारा हा उपाय आहे। जेव्हा जेव्हा तुमच्या दारासमोर एखादा भिकारी येईल त्याला अन्नदान करा। तुम्ही पैसे द्याल तर त्यासोबतच अन्नदान करा। अन्नदानासारखे कोणतेच दुसरे पुण्य नाही, कारण अन्न ग्रहण करणारा मनुष्य असतो तो अन्न ग्रहण केल्याने संतुष्ट होतो, त्याचा आत्मा तृप्त होतो आणि मनापासून त्या व्यक्तीचे आशीर्वाद आपल्याला व आपल्या कुटुंबाला लागतात। आपल्या कुटुंबामध्ये आपण कोणत्याही काळामध्ये जे काही पापकर्म केले असते ते धुवून काढायचे असेल, पापकर्मातून मुक्त व्हायचे असेल तर हा सर्वोत्तम मार्ग आहे। ही गोष्ट तुमच्या सोबतच दररोज आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती दोन्ही बाजूला, उजव्या किंवा डाव्या बाजूला संध्याकाळ होताच मोहरीच्या तेलाचा दिवा लावायला विसरू नका। दररोज संध्याकाळी मोहरीच्या तेलाचे दिवे लावायला हवे किंवा एका बाजूला दररोज लावा। दिवा लावल्यानंतर जे तेल उरणार आहे, नंतर उरलेले हे तेल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या बुंध्यावर टाकायचे आहे। असे केल्याने घरात धनाची वाढ होते, घरात पैसा वाढू लागतो। जेव्हा तुम्ही अशा प्रकारे या पिंपळाच्या झाडाच्या ठिकाणी जे मुळे असतात त्या ठिकाणी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि मागे वळून न पाहता तसेच घरी या। असे केल्याने प्रचंड गतीने पैसा आपल्या घरात येऊ लागतो। पिंपळाच्या वृक्षाचे हिंदू धर्मशास्त्रात फार मोठे महात्म्य सांगितलेले आहे। सर्व देवी देवतांचा पिंपळ वृक्षात वास आहे। संपूर्ण जग पालन पोषण भगवान श्री हरी विष्णू करतात, त्यांचा वास या पिंपळाच्या वृक्षात असतो आणि म्हणूनच धनलाभ होण्यासाठी, आरोग्याच्या समस्या सुटण्यासाठी हा उपाय खूप जास्त मदत करतो। हे सर्व उपाय आपल्याला अगदी मनापासून करायचे आहे। या गोष्टीतून तुम्हाला नक्की पैसा प्राप्त होईल। हे छोटे छोटे उपाय केल्याने पैसा आपल्याकडे येऊ लागतो आणि त्यानंतर तुमच्या घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होईल। माता लक्ष्मी यांना आपल्या घरात तिला स्थिर करण्यासाठी आणि आकस्मिक खर्च होत असेल असे वाटत असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाठ नेहमी करा, यामुळे नको तो खर्च होणार नाही। श्री स्वामी समर्थ चॅनलवर
नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.